समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा महिनाभरात वाहतुकीसाठी खुला केला जाणार। अंतिम टप्प्यातली कामं सुरू। समृद्धी महामार्गावरून आता मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणं शक्य होणार आहे। राज्यातील तापमानामध्ये चढ उतार। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये तापमान 12 वरून 10 अंशांवर तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। राज्यामध्ये थंडीची चाहूल। नाशिकमध्ये पारा घसरला। यंदाच्या हंगामातील सर्वात कमी म्हणजे 12 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड। योग्य दर मिळत नसल्यानं कापूस विक्रीसाठी आला नव्हता। मात्र सीसीआय केंद्र सुरू नसल्यानं कमी दरामध्ये खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री। मक्याचे भाव प्रति क्विंटल 2,500वर। आवक कमी झाल्यानं भाववाढ झाल्याची चर्चा। परतीच्या पावसानं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार। उसाला यंदाच्या हंगामात पहिली उचल। 3,700 रुपये द्या। शेतकरी नेते राजू शेट्टींचं पुणे साखर आयुक्तांना पत्र। उसाला दर न दिल्यास राजू शेट्टींचा आंदोलनाचा इशारा। अजित पवारांना मुख्यमंत्री करा। पिंपरी चिंचवडमध्ये बैठकीत राष्ट्रवादीचा ठराव। बैठकीला नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडेंची उपस्थिती। नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकरांच्या मुलासह भाऊ आणि 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल। मतमोजणीच्या दिवशी ठाकरे गटाच्या उमेदवार संगीता पाटील डक यांच्या घरासमोर जाऊन हुल्लडबाजी केली होती। बुलढाण्याचे शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील कोल्हेंवर प्राणघातक हल्ला। सुनील कोल्हे गंभीर जखमी। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अकोल्यातील शिवसैनिकांची शेगावपर्यंत पायी वारी। राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करत वारीला सुरुवात। आज गजानन महाराजांचं दर्शन घेणार। जळगावमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी हिंदू मुस्लिम महिला एकत्र। हिंदू भगिनींचं महादेवाला साकडं तर मुस्लिम भगिनींची दुवा। अकोल्यामध्ये एकनाथ शिंदेंचे बॅनर। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना संधी मिळावी या आशयाचे बॅनर। फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विठुरायाला दुग्धाभिषेक। पेढे वाटत फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी विठुरायाला साकडं। पोर्शे कार प्रकरणावरून आपली सतत बदनामी करण्यात आली। पवारांना आपण नोटीस पाठवलेली नसतानाही आपल्यावरती आरोप झाले आणि त्यातूनच आपला पराभव झाला। सुनील टिंगरेंची भावनिक प्रतिक्रिया। आपली लढत किती मोठ्या नेत्यासोबत होती यापेक्षा कराड दक्षिणच्या नागरिकांनी आपल्याला स्वीकारलं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं। पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत निवडून आलेल्या अतुलबाबा भोसलेंची प्रतिक्रिया। विदर्भातील एकाही शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये। अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पुढच्या 25 वर्षांसाठीचं शेतकऱ्यांसाठीचं व्हिजन सादर। साल्हेर किल्ल्याच्या पठारावर निर्जनस्थळी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश। जमिनीच्या वादातून हत्याकांड झाल्याचं उघड। पालघर बोईसर मार्गावरती कोळगाव भागामध्ये 2 दुचाकींचा भीषण अपघात। एकाचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। भरधाव वेगानं येणाऱ्या दुचाकी एकमेकांना धडकल्यानं अपघात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुटखा पान मसाला जर्दा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलं। 1,74,000चा मुद्देमाल जप्त तर एकाला अटक। नंदुरबारच्या तळोद्याहून धनपूर गावाकडे जाणाऱ्या एसटी बसचा अपघात। 30हून अधिक प्रवासी जखमी। अपघातात शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती। अकोल्यातील जिल्हा क्रीडा संकुलासमोर अचानक झाड कोसळलं। 2 जण किरकोळ जखमी तर ज्यूस सेंटरचं काही प्रमाणात नुकसान। मुळं सडल्यामुळे झाड कोसळल्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।